अमरावती महानगरपालिका क्षेत्रातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा समोर आला आहे। येथील सोडा बचत गटाच्या अध्यक्षांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांची भेट घेऊन शालेय पोषण आहाराचे काम पुन्हा महिला बचत गटांना देण्याची मागणी केली आहे। कॅटरिंग कंत्राटदारांना हे काम दिल्यामुळे आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची कैफियत त्यांनी महिलांनी मांडली आहे। सिटी न्यूज प्रतिनिधीला महिलांनी या संदर्भात दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात। मी सतत 2.5 महिने झाले चक्रा मारत आहे शिक्षण अधिकाऱ्याच्याकडे। शिक्षण अधिकारी आम्हाला म्हणतात की बा आज या उद्या या, पण आमचं अजूनही काम झालेलं नाही आहे। 16-17 बचत गट त्यांच्याकडे जाऊन आम्हाला वारंवार असे म्हणतात की आमचं काम होईल, तुमचं काम होईल, तुम्ही येऊ नका, हे शब्द बोलत आहेत ते, पण अजूनही आमचं काम झालं नाही। समस्या आम्हाला शालेय पोषण आहार पाहिजे, पण ते देत नाही आहे। बचत गटासाठीच निघालेलं काम असूनही हे काम आम्हाला मिळालं पाहिजे, तीच अपेक्षा आम्ही आयुक्त मॅडमजवळ आलो। हे 3दा आम्ही आयुक्त मॅडमकडे पण आलेलो आहोत। शालेय पोषणच्या आहाराबद्दल आम्ही 3 वेळा येऊन गेलो आहे। रवी भाऊकडे पण गेलो आहे। त्यांनी म्हटलं आहे आम्हाला की आम्ही काम करू, पण ते काही होऊनच नाही राहिलं 2.5 महिने। शालेय पोषण आहारासाठी आम्ही 3 महिन्यापासून चक्रा घालत आहे। शाळेमध्ये गेलो तर मुख्याध्यापक म्हणतात शिक्षण अधिकारी आमची समिती आहे आणि समितीच्या मार्फतच आम्ही काम देत असतो। आणि आमच्यामध्ये 15-16 बचत गट आहे आमचे, आणि 3 महिन्यापासून आम्ही चक्रा घालत। विधवा महिला आहे आणि अपंग महिलासुद्धा आहेत, यांना काम मिळालं पाहिजे, आमची हीच अपेक्षा आहे, पण आम्हाला खूप त्रास होत आहे। 2.5 महीने से हम इधर उधर जाने के बाद में वो शिक्षण अधिकारी बोलते, रवि भाऊ को बोले कि सोमवार के दिन उनको ऑफिस में भेजा दो, पण हमारे को उन्होंने बुलाने के बाद में हमको मिल भी नहीं रहे। अभी हमारे फ़ोन भी नहीं उठा रहे। हमारा शाळान पोषण आहार का हमको मिलना चाहिए। कॉन्ट्रैक्ट नहीं, हमको एक स्कूल मिलना चाहिए। माझ्या बचत गटाचे नाव अहिल्याबाई होळकर। मी 2007 ते 2020 पर्यंत मी शाळेवर काम केलेलं आहे। तेव्हा मग लॉकडाऊन लागलं। लॉकडाऊनमध्ये कसं माझं कॅटरिंगवाल्याला काम देऊन दिलं माझ्या हातातलं। आता सध्या मी 2,500 मी दोघीजणी काम करायला, तेही मला एकच जणाचं मानधन देत आहे ते लोक। आणि इतक्या दिवसापासून मी या बायांसोबत सगळ्या ग्रुपानं घुमत आहे आम्ही का बा आम्हाला आमचा शालेय पोषण आहार द्या, पण आम्हाला भेटत नाही आहे। आणि एज्युकेशनचे आपले मेस्ट्रांचं म्हणतात का बा माझ्या हातात आहे नाही। मॅडम म्हणतात का बा एज्युकेशनचे मेस्ट्रां सरांना म्हणा तुम्ही, म्हणजे दोघं एकमेकांच्या बोलत आहे आणि आम्हाला आमचा आहार देत नाही आहे। महानगरपालिकेच्या शाळेमध्ये याच्याबद्दल काम केलं 2007 पासून तर 2020 पर्यंत मी काम, आताही पण मी तिथे काम करत आहे। काय का मी भांडे घासते, शालेय पोषण आहार वाटते। आता ते तुम्हाला देत हां नाहीच म्हणते। मेस्राम सरांचं म्हणते मला लेटर आणा, हे आणा, त्या मला ती कॅटरिंगवाला काम दिलेलं आहे। माझं ममता महिला बचत गट आहे। मी 2007 ते 2020 पर्यंत काम केलं आहे। मी आता फक्त वाटप करायलाच असतं। ते क्षितिज पॅलेसवाल्याला ते काम दिलं आहे, माझं काम मला मिळावं हीच माझी इच्छा आहे। माझं महिला बचत गटाचं नाव संगम महिला बचत गट आहे। माझी एक म्हणजे मी 3 महिन्यापासून एक विधवा झालेली आहे, त्याच्यामुळे माझा उदरनिर्वाह करायला माझ्याजवळ काहीच साहित्य नाही आहे। त्याच्यामुळे मला शालेय पोषण आहार मिळावं यासाठी मी 3 महिन्यापासून चक्रा मारत आहे। शिक्षण अधिकारी ते कलेक्टर ऑफिस, कधी रविराणाचं ऑफिस, तर आम्ही थकून गेलो आहे साहेब, पण आम्हाला शालेय पोषण आहार देण्याची आमची खूप गरज आहे। माझं पण तेच म्हणणं आहे की आम्हाला बा शालेय पोषण आहार देण्यात यावे। आणि मेश्राम सरांना आम्हाला असं पण म्हटलं की फाईल बा शाळेमध्ये द्या तुम्ही आणि ऑफिसमध्ये पण द्या, पण आता ते आम्हाला चालढकल करत आहेत। भेटायला या, इथं बसा। आम्ही 11 वाजतापासून 5 वाजेपर्यंत बसत आहेत, पण आमच्या एकही मागण्या पूर्ण करत नाहीत मेश्राम सर। शालेय पोषण आहार यांनी 3 बचत, एकटा महिला बचत गट यांनी 3 कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे। आम्ही चक्रा मारून थकलो आहे। त्यांना विचारायला गेलो असता किंवा कोर्टाचं स्टे आहे हे आहे असं करून ते आम्हाला डावलत आहे। आणि 4 महिन्यापासून आम्ही वारंवार चक्रा मारत आहे। ते काही आम्हाला निवेदन दिलं आम्ही आयुक्त मॅडमला दिलं आहे, रवी भाऊला दिलं आहे, मेश्राम साहेबांना दिलं आहे आणि पालकमंत्र्याला पण दिलं आहे। झालं नाही आतापर्यंत अजूनही आमचं काम झालं नाही। आणि कॉन्ट्रॅक्टरला देण्याचं काय कारण आहे? कॉन्ट्रॅक्टरला देण्याचं काहीच कारण नाही आहे। जे काही कॉन्ट्रॅक्ट होता तो कॅन्सल झाला, ती प्रक्रिया रद्द झाली, तरी पण त्यांच्याचकडे आहे। आणि आम्हाला म्हणत आहे मेश्राम साहेब आम्हाला होते माझ्या याच्यावर नाही आहे, मग एका कॉन्ट्रॅक्टरला 50-50, 60-60 शाळा कशा मिळाल्या? अमरावतीतील सोडा महिला बचत गटांची ही व्यथा आपण ऐकली। शालेय पोषण आहारासारख्या महत्त्वाच्या कामातून अचानक बाहेर काढल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलं आहे। आयुक्त सौम्या शर्मा यांनी या मागणीवर काय निर्णय घेतला आणि या महिलांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।